धर्म बघा तुम्ही, दृष्टांत म्हणून सांगतो. एकदा त्यांच्या डोक्यामध्ये बसला ना अल्लाह, जगाला उद्ध्वस्त करतील पण कधी अल्लाहवरचं प्रेम कमी पडणार नाही. किती धर्म आहे तो. 58 देशामध्ये गेलाय. कशाचं स्वरूप आहे? ज्ञानाचं आहे का प्रेमाचं आहे? अनुभव घेऊन पहा. तुमच्यामध्ये रोज संत तुरुंगात चाललेत, आम्हाला टेन्शन आहेत. आम्ही मोकळे फिरले की ते आमच्याकडे पाहता, हात नाही ना. केलं कुणी, भरतय कोण? अरे लाज वाटते मला. ह्या लोकांमुळं ज्ञानोबा तुकोबाराला काळीमा लागते. त्यांना लोक तुमच्यामुळे संत मानत नाहीत. ज्ञानेश्वरीचा ना अभंगाचा विश्वास उडतो. असं जीवन जगू नका. शुद्ध प्रेम मिळालं पाहिजे. तर इतकं एक एक विरहिणी जे ना ज्ञानोबाराची, तुम्हाला काय सांगायचं, एकदा आठवण यायला पाहिजे. त्या बघा काय बोलतोय, मराठी पकडण्याचा प्रयत्न करा. तो भेटला पाहिजे हे मी कीर्तनात बोललो नाही, आठवण यायला पाहिजे. आठवण आली ना शरीर मोहरतं, अंतकरण ताजंतवानं होतं, डोळ्यातून क्रोध जातो, प्रेम आणि डोळ्यातून धारा येतात कुणीही नसताना आठवणीनं. कंठी प्रेम दाटे. काय तुकोबारांचा अनुभव आहे पहा. कंठी कंठ बोलू देत. खरं प्रेम हे जे लोक म्हणतात ते आय लव्ह यू जोड्यांनी मारली पाहिजेत. ते एवढे मोठे मोठे संत बोल, प्रेम कंठामध्ये अडकवतं. ते कधीच बोलत नाही माझं प्रेम आहे. हे हा प्रेमाचं लक्षण आहे. ते कंठामध्ये येतं, कंठ दाटतो. कंठी प्रेम, आवाज बंद होतो. बघा तुम्ही, खूप दिवसातून जर भेट झाली ना, डोळे खाली असतात. मुलगा पाहिल्यावर डोळे खाली असतात, कंठ रुंदलेला असतो. फक्त आलिंगन देते आई त्या मुलाला आणि पाठीवून हात फिरवते. ते रडणारं पोरगं बंद होतो, नाही का? किती ज्ञानी माणसाने लहान पोरगं घ्या, बापाने घ्या, रडायला लागलं ना ती बाप म्हणतो तू घे. बापाकडे प्रेम नाही, ज्ञान आहे. आईकडे प्रेम आहे. आई लगेच रडणारं पोरगं घेते आणि एकच हात फिरवते. पोरगं शांत होतं. तुमच्या जीवनामध्ये जी ओरड आहे ना, बरड आहे ना, मी शहाणा आहे म्हणून जे बोंबलणे ना, प्रेम मिळालं नाही म्हणून तुम्ही बोंबलताय. ज्या दिवशी भगवान बाबाने हात फिरवला ना, शांत जीवन होतं महाराज. काही लागत नाही जीवनामध्ये. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. डोळ्यातून धारा येतात, हृदयी प्रगटे. परमात्मा हृदयामध्ये प्रगट होतो, त्याला प्रेम म्हणतात. मी जेव्हा, हे माझा अनुभव आहे बरं का, 22 वर्षापूर्वी मी गादीवर बसलो होतो. हे 23वे वर्ष आहेत. तुमच्यामध्ये मी किती सासुरवास भोगला तुम्हाला अजून माहीत नाही, आणि तुम्ही काय छळले तेही मला माहीत आहे. म्हणून मला जर कोणी विचारलं ना, मी मुंबईला जात असलो तर माझ्या जवळच्या लोकांना विचारतं, बाबा कुठे चाललेत? माहेरी. ते समजून घेतात मुंबईला चाललो. म्हणजे भगवानगड माझं काय आहे. किती काम करा हो सुनेने, किती काम करा, सासरची लोक नावच ठेवणार. नाही कळालं? सगळं देणार, सोनेला सगळं देणार, सोनं चांदी कपडे सगळं देणार, पण त्याच्याबरोबर टोमणा पण देणार. आणि माहेर त्याला म्हणतात, न टायमाचं बंधन आहे, न कामाचा ताण आहे. आई म्हणते दमून आलेली मुलगी झोपू दे, तिला उठू नका. ते माहेर आहे. ते प्रेम आहेत महाराज. आणि ते प्रेम अनुभव आला ना की मग कळतं. मी एकदम नवीन होतो, मी शहरातला वाढलेला. तुमच्या गावगुंड्या त्यावेळेस कळत नव्हत्या. 2003 आणि 4ची गोष्ट. काय महाराज लोकांनी प्रचार केला हो. शिकलेला नाही, शास्त्री नाही, वगैरे वगैरे. तुम्हाला सगळ्याला जुन्या लोकांना माहिती आहे. आणि हे महाराज लोकांनी प्रचार करावा, एवढे दुष्ट लोक महाराज झाले ते मला माहितीच नाही. आणि मी एकदम लक्झरीमधून डोंगरात आलेला माणूस. जेव्हा मी गावोगावी फिरलो ना, खुद्द भगवान बाबांचे 4-5 माणसं असायची.
त्या गावात गेले की जवळ यायची. डोळ्यावरून मी अजून माणसं ओळखतो बरं का, हे भगवान बाबाचे आहेत म्हणून. याला प्रेम म्हणतात. अजून अजून माणूस दिसलं की त्याच्या डोळ्यावरून सांगतो की हा बाबाचा माणूस आहे. प्रेम मिळाले हो त्याला. ज्ञान नको आहे. प्रेम सुखी करतं, ज्ञान अहंकारी बनवतं. ना ती 4-5 माणसं जवळ येणार 22-23 वर्षापूर्वी आणि इतकं गोड बोलणार महाराज. बाबा आमच्याकडे बाबा यायचे आणि ते असं सांगायचे, तुम्ही सांगा बरं का. हे भगवान बाबाची माणसं. आणि आत्ताची पोरं बाबा असं बोललं पाहिजे बरं का. प्रेम नाही, प्रेमाला पारखी झालेली मंडळी. आणि ती 4-5 माणसं मला सांगून 2च शब्द सहज बोलायचे, सांगून जायचे. अहो महाराज ह्या ज्या वर्गणीचे आकडे ऐकलेत ना, हे ह्या माणसामुळे जे भगवान बाबावर प्रेम करतात त्यांनी मला शिकवलंय. त्यांनी त्या गावाला सांगितलंय की वर्गणी द्यायला पाहिजे. हा नामदेव शास्त्रीचा चमत्कार नाही, भगवान बाबाच्या प्रेमाचे आकडे येते. तुम्हाला नाही माहिती की प्रेमाची ताकद किती आहे. जाईल त्या गावामध्ये आणि फक्त डोळ्यानं कळते की बाबाचं घर आहे म्हणून. आणि ते डोळे नाही ओळखता आले ना तर तुम्ही परमार्थ करण्याच्या लायकीचेच नाही. तो काय प्रेम दिला असेल त्या काळामध्ये. म्हणजे आडमूड समाज, माळकरीनं घरामध्ये तुंतून आळणमून बाबांना. आता ही पद्धत सांगितली. बाबाची पद्धत आहे ना ही आईची पद्धत आहे, माऊलीची पद्धत आहे. 5 वर्षाचा पोरगा आला की त्याला गोड बोलायचे. नाही ऐकलं करुणी सहायचं शिकविती ती वामन भाऊ. शिव्या दिल्याशिवाय राहणार ती बापाच्या जागी. लक्षात आलं. रागीत नाही. पुन्हा संताला बदनाम करू नका. तुम्हाला अक्कल नाही म्हणून रागावून बोलावं लागतं. म्हणून उपदेश करण्याच्या 2 पद्धती. सहज बोलणे, प्रेमाने बोलणे भगवान बाबा आहेत. करुणी सायास शिव्या देऊन शिकवणं वगैरे हे संतांनी वाटून घेतलेले आहेत. माऊलीचे अभंग काय ते ओव्यात गोड आहेत महाराज. ते ओवे वाचताना अंगावरून मोराचे पंख फिरल्यासारखे वाटतात. आणि तुकोबारायचे अभंग म्हणजे ठोकाच. नाही ऐकलं तुकोबाराय लय भारी बोलतात. तुकोबाराय बोलूच का कीर्तनामध्ये. किती सांगू तरी नाही की ते नाही कधी बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. ही भाषा तुकोबारायांची. आणि हीच भाषा आणि हाच भाव जर तर बोलायचा असेल ज्ञानोबारायला गोड बोलतात. आता उघडी डोळे अद्यापि जीवनाला आकार देण्याचा प्रकार आहे हा. रागावून आकार मिळतो, प्रेमाने आकार मिळतो. आई प्रेमाने आकार मिळतो. आणि प्रेमाची क्षमता आहे महाराज. डाकू सुद्धा संत होता तो. ज्या श्रीरामावर आज आपल्याला गर्व आहे, जय श्रीरामवर गर्व आहे ना, एका डाकूने लिहिलेलं चरित्र आहे. जर वाल्मिक नसते ना तर राम हा प्रकार कधीच कोणाला कळाला नसता. संत वाल्मिक आहेत म्हणून राम देव आहेत. मग किती राजे लोक झालेत रामापासून आत्तापर्यंत, त्यांना वाल्मिक मिळाला नाही म्हणून त्यांची कीर्ती नाही आहे. कळलं खूप अवघड आहे. आणि वाल्मिक महर्षी वाल्मिक का झालेत? नारदाचं प्रेम, कंठी प्रेम दाटे. एकच शब्द. तुमच्यासारखे मरेपर्यंत कीर्तन ऐकून पुन्हा घमंडी नाहीत. काय काही श्रोते सुद्धा असे आहेत, आम्ही यांचे कीर्तन ऐकलेत काय दिवा लावलास, त्यांचे कीर्तन ऐकलेत काय दिवाला. अरे तुला विनम्रता आली नाही, तुझ्या डोळ्यात प्रेम उतरलं नाही, ज्ञान हृदयामध्ये पचलं नाही, पिकलं नाही. अहंकार नाही महाराज. संतांचं सगळ्यात मोठं काम तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ते. एवढं खोल आहे ना हे वाक्य. आईचं आणि मुलाचं वर्णन नाही या अभंगात. वत्स आहे आणि गायी आहे.
जर वासरू जवळ वाघ आला ना, वाघ, आई पुढे जाते, गाई पुढे जाऊन शिंग जाते, आपल्या मुलाला काय होऊ देत नाही. बोलूच का पुढं आता. आणि आजच्या आया 2 दिवसाचे लेकरू अनाथ आश्रम मध्ये सोडून जातात. खेळ समजतात मुलाला जन्म देणं. म्हणून तुकोबाराय आईचं वर्णन नाही करत, इथं गाईचं वर्णन करतात. गाई आपल्या वासराला कधीही सोडत नाही. हे ज्ञानोबारांची विशेषता आहे. हा ज्ञानोबारांचा दृष्टांत जो तुकोबाराय वापरतात. तुका म्हणे वत्स, कुठे तो वत्स आईच्या चित्तात मध्ये मुलगा आहे बरं का, मांडीवर नाही. आता हे वेळ होत आलाय आपल्याला, तर हा चांगला विषय निघाला होता. माणसाने चित्तात असावं, जवळ नसावं. जवळ डुप्लिकेट माणसं असतात. जेवढ्या क्लिपा आहेत जवळच्यानी काढलेल्या आहेत. जेवढे मोठे मोठे बर्बाद झालेले आहेत हे जवळ केलेच आहेत. काय सांगू आता यांचे उपकार. ज्यांना जवळ केलंय, विश्वास ठेवलाय मोठ्या माणसाने, जवळच्या चमच्याने त्यांचा घात केलाय. अहो साधू आयुष्यातून उठवले. तो नेत्याचं काय घेऊन बसलात तुम्ही? पोल खोल कोण करतंय? अनुभव घेऊन पहा तुम्हाला काय बोललो. नाही कळत त्यांचे उपकार, नाही कळणार तुम्ही. वत्स आणि धेनू, वाघ जरी पुढं आला स्वतः पुढं जाते. या पुढं बोलू परमार्थातलं. भक्ताजवळ काळ जर आला ना, देव पुढं जातो, त्याला प्रेम म्हणतात. काय येऊ द्या. आणि दुसरं महत्व सांगतो, श्रीमंताचं जर पोरगा असलं, नुसतं मनात आलं ना, सगळा संसार सोन्याचा होतो महाराज. तसं देवांचं आणि संतांचं प्रेम मिळालं ना, काय मी मनातलं बोलतोय बरं का तुम्हाला. भगवान गड हा माझा नाही आहे. मी गडाचा वॉचमॅन आहे. किती वर्षापासून सांगतोय तुम्हाला. गडावर कुठे पहा माझा फोटो तुम्हाला कुठे दिसणार नाही. ती गादी बाबांची, नामदेव शास्त्रीची नाही. ऐका हो, एवढे पैसे का मिळतात? बाबांचं प्रेम मिळालंय, बाबांनी मांडीवर घेतले. त्या प्रेमामुळं त्यांच्यासाठी तुम्ही देताय, नामदेव शास्त्रीसाठी नाही. आणि हे डोक्यात राहिलं पाहिजे, गादी कुणाची आहे. कमीत कमी ती बदनाम नाही झाली पाहिजे. लक्षात येते, आपल्याकडून तिला गालबोट लागलं नाही पाहिजे. म्हणून भगवानगड तुमचा आहे. तुमच्या पैशानं, तुमच्या देणगीनं तो मोठा होतोय. आम्ही माध्यम आहे. तो थोडंसं गादीहून बाजूला सरकावर, ऊस तोडायला कोण नेणार नाही. भान पाहिजे जीवनामध्ये. प्रेम कोणी केलंय आपल्यावर, त्या प्रेमामुळं. आणि ते प्रेम इतकं मस्त असतं ना महाराज. तैसे मज येती सांभाळीत. हे डोक्यात अभंग ठेवा. काही लक्षात नाही राहिले कीर्तनाचं, हे लक्षात ठेवा. प्रेम सांभाळत येतं. भागलिये मज वाहातील. दमलो ना आपण, आई कडेवर घेते. दमल्यामुळं कडेवर घेते. कडेवर घेण्याच्या मागे प्रेम असतं. संतांचं ज्ञान कमवू नका, संतांचं प्रेम कमवा. आणि प्रेमामुळं देव संतांच्या मागे चालतो, ज्ञानामुळं नाही. मागे पुढे उभा राहे. कशामुळं? प्रेमामुळं. म्हणून 8व्या अध्यायातला जो आत्मा आहे वारकरी संप्रदायाचा, जो ज्ञानोबाने आपल्याला दिलेला आहे, ते प्रेम आहे. आणि ते प्रेम एकदा मिळालं जीवनामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये आपलं आयुष्य जातं. विठोबा तारकेश्वर नारायण महाराजांनी प्रारंभ केलेला हा 48वा सप्ताह आहे. आणि तारकेश्वराची दुसरी गादी म्हणजे आदिनाथ महाराज आहेत. आदिनाथ महाराजांनी समाजाची सहानुभूती घेण्यासाठी जे आपलं बाबासारखं केलं, हा एक चुकीचा आदर्श पुढच्या पिढीसाठी. माणसाने ज्ञानी असावं,
आपल्यावर आघात करून घेऊ नये. भगवान बाबाची परिस्थिती वेगळी होती. उद्या कोणते येणारे साधक आपल्या शरीराचं अंग कापतील आणि संत होतील, अशी चुकीची परंपरा तुम्ही सुरू केलेली महाराज. ही चूक आहे तुमची. सौजन्याने बोलतो याचं कारण नाहीत, वारकरी संप्रदायाला हे मान्य नाहीत. बाबांचं वय काय होतं, 20-22 वर्षाच्या काळात घडलेली घटना, तुम्ही 60 गाठत आलेत. 60ला हे करणं चुकीचं आहे. यांनी समाज जरी तुमच्यावर प्रेम करत असला, सहानुभूती मिळत असतात, सहानुभूती समाजाची घेणं हे परमार्थामध्ये पाप आहे. संतांचं प्रेम मिळालं पाहिजे, सहानुभूती नाही. तुम्हाला कळणार नाहीत, माझी भाषा आहे खूप खोल आहे. सांसारिक माणसांनी सहानुभूती करावी का आपल्यावर, का देवानी प्रेम करावं? बोला ना. इतके मजबूत, आणि तुमच्यावर काही आरोप आलेला नाही, काही नाही, विनाकारण हे सगळं कुटाने करून बसलात तुम्ही. त्याच्यामुळं मी भेटायला आलो नाही, पण खूप जास्त बोलत नाही, पण असा आदर्श लोकांमध्ये टाकू नका, नाही तर पुढचा म्हणतो तुम्हाला तसंच करून बसवावं लागेल. सहानुभूती कुठं आहेत? जिथं सत्य आहे. म्हणून मी कशी म्हटलं, बाबा हिरो आहे, त्यांचे नारे तुम्हाला भाषा नाही कळणार त्यावेळेस. पण इथून पुढं आपल्या शरीराला सांभाळा, ते शरीराची ऊर्जा घड वाढवण्यासाठी लावा, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असे प्रयत्न पुन्हा करू नका. आणि लोकांनी काय प्रेम करावं आपल्यावर? ज्या गादी कुणाची? बोला ना. तारकेश्वराची गादी मालक ते आहेत नारायण महाराज, आपण वॉचमॅन आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भगवान गडावर नामदेव शास्त्रीचा कुठेही फोटो नाही आहे, तुम्ही जाऊन अनुभव घ्या. त्यांच्या नावाने आपण जगणारी माणसं आहेत, आपण वॉचमॅन आहेत. साधूची सेवा करायला मिळाली हे आपलं भाग्य. तसं नारायण महाराजांची गादीत आपण वॉचमॅन आहोत. या भावनेनं तुम्ही नारायण महाराजांची सेवा करा, संत होण्याचा प्रयत्न करू नका. ज्ञानाने संत होतो. लक्षात येते? बाबांची परिस्थिती, वय वेगळं होतं, आपलं वेळ वेगळं नाही आहे. सांग कसं. म्हणून समाजाला आणि लोकाला असे चुकीचे आदर्श स्वीकारू नका. प्रेम द्या, त्यांना सांभाळा, पण हे जे करणे केलेली आहेत हे आदर्श रूप मानू नका. ज्ञानेश्वरीने मोठे व्हा, शरीर कापून मोठे होऊ नका. बैसोनी पाण्यावरी वाचली, आज आपल्यासाठी गड केलेला आहे, म्हणून त्या गडाची आपण सेवा करा. माझं बोलणं नक्की वाईट वाटणार आहे तो भाग सोडून द्या. नाही वाईट वाटलं तर मी बोललो तरी कशाला? वाईट तर वाटलं पाहिजे, पण तुका म्हणे सत्य सांगे एवो तरागे येते. कधीही चुकीचा आदर